कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय म्हणली तुम्हाला अप्पी? मला फोनवर म्हणली मम्मीला आणि बापूंना घेऊन घरी जा, मी आलीच। देवा बाबा, जे काय असेल ना ते चांगलं होऊ दे बस। आई, जे काय असेल ते आपल्याला स्वीकारावं लागेल आता। सुजय, पिऊ, अगं तुम्हाला हे काय सगळं करायची गरज होती का? सांगा बरं। आम्ही नसतं सांगितलं ना तर सरकार सांगणारच होते, हो की नाही सरकार? हो, मग काय वेगळं झालं असतं? आपण तुम्हाला दीदीचं सांगायची काय गरज होती? हा, आता तिने लपवून ठेवलं तर काय प्रॉब्लेम नाही, आणि मी सांगितलं लगेच प्रॉब्लेम झाला होय तुला? दिप्या, अरे जे होऊन गेले त्याच्यावर वाद घालून काय उपयोग आहे? दीदे, काय ग अप्पे, डिवोर्सचे पेपर घेऊन आली काय? भाऊजी, काय बोलताय तुम्ही? आपल्याला काय झालंय? हा, आमच्या सगळ्यांचा जीव आता टांगणीला लागला बे। तू काय ते एकदाच सांगून टाक। माझी बदली झाली आहे उत्तराखंडला। काय? हो, स्पेशल पोस्टिंग केलं गेलंय माझं, आणि मला उद्याच निघायचं। उद्या? भैया, मग आता ग? अगं, मग तू काय सांगितलंस? मम्मी, अगं मी काय सांगणार होते, त्यांनी मला विचारलं नाहीये। अगं सुषमा, बरोबर आहे की तिचं, तिला तसं वरून आदेश आला असेल। आई शपथ, दिदे, म्हणजे तू उत्तराखंडला जाणार होय? दित्या, तुझं काय चाललंय? आणि तू घापे, तुला कळत नाही महत्व कशाला द्यायचं ते? हे बघ, तू त्यांना नाही सांगायला पाहिजे होतंस। अगं बाई, आधी तुझं आणि अर्जुनरावांचं भांडण मिटायला पाहिजे, मग जा होतं। अगं मम्मी, तू असं कसं बोलतेस? मी केलेल्या कामामुळे मला ही संधी मिळाली आहे। अगं बरोबर आहे सुषमा, तू जरा थांब। काकी, आओ, उलट आपण तिचं अभिनंदन करायला पाहिजे। एका वर्षात तिला केवढी मोठी संधी मिळाली आहे। आप्पे, खरंच मनापासून अभिनंदन तुझं। खरंच अप्पे, अगदी मनापासून अभिनंदन तुझं। आता अगं आपे, पण हे घरात सगळं असं असताना? अहो, घरचं आहेच हो, पण हप्प्या, अगं खरंच तुझं अभिनंदन करायला पाहिजे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।